तर आता आलोय हॉटेलवर मित्रांनो. बघूया, मला रोहितचा फोन आलता की असं असं झालंय म्हणून. आता पुढच्या माहितीच आहे. चला आपण गाडी लावू, इथं आतमध्ये जाऊ. काय विषय, लोक जळते ते विनाकारणच जळते ते, काय माहित काय झालाय विषय. रोहित काय झालंय हो? हा कुठं आहे? कोण ठेवलेलं काय? कधी कधी दिसलं तुम्हाला? आता आलो सगळा भाऊ म्हणलं पोरं झाडत होती, कपड्यात बघितलं काय झालं ते. असं म्हणजे लोकांना कसं झालं मित्रांनो की बघवत नाही कोणाला. कोणी एखादं पुढे चाललं ना तर खरंच बघवत नाही. आणि अशा काय काय गोष्टी झाल्या की आमच्यासोबत. आमचा वस्ताद नेला, आम्ही दुसरा वस्ताद आणला. पण पुन्हा म्हणजे असं काय झालं की तुम्ही सांगा मित्रांनो, आम्ही हॉटेल बंद करून टाकू का? तुम्ही म्हणा हॉटेल बंद कर, आम्ही उद्यापासून हॉटेल बंद करून टाकतो. तर रोहित नका टेन्शन, सगळे अंधश्रद्धा आहे, त्याचा काही विषय नसतो. आणि काय असे किती जर काय अडचणी आल्या तर मी आहे की त्याला समोर जायला. एवढं काही अंधश्रद्धा असते मान्य आहे, पण लोकांची मानसिकता किती आहे म्हणजे असं. मी आहे ना खरं सांगू का, मी त्याच्या म्हणजे अंधश्रद्धा आहे मला पण माहीत आहे, पण लोकांना बघवत नाही हे महत्वाचं आहे. यातनं सिद्ध काय होतं की एखादा माणूस पुढे चाललाय त्याला मागं कसं वाढायचं हे असं याच्यातनं सिद्ध होतं फक्त, बाकी काय सोन आहे. हे आतमध्ये बसून हे कर सर, त्याच बघू काय करतो. हो, तुम्ही किती वाजता झोपलेला रात्री? हा 2 वाजता. मग तुम्ही बघितलं नाही असं विषय झालेला? झोपण्यावर जास्त पण त्यानं आपल्याकडे कॅमेरा आहे, इथं कॅमेरा आहे, पण तिथं त्याला कसं काय माहित की तिथं कॅमेरा नाही? आपलं कॅमेरा त्याला म्हणजे त्याला ही सगळी गोष्टी माहित आहे. तर मित्रांनो, ही सुद्धा रात्री कमीत कमी 1-1:30 वाजेपर्यंत जागे होते. झोपल्यानंतर यांनी झोपल्यानंतर का डाव साधून त्यांनी इथं येऊन काय तर कोणी केलेलं आहे. काय म्हणते ते लिंबू वगैरे टाकलेलं, काय अडचण नाही. अशी किती पण लिंबू फिरू दे आपल्यावर, काय अडचण येत नाही. आपलं काही स्टॉप होत नसतं. रोहित इकडे चला आतमध्ये येतो, मला सांगतो. लक्ष राहून देत जावा. बघू तरी पण आपण कॅमेरा चेक करू रातचा, काय दिसतंय गावतंय काय. कुठलं इकडून तिकडून आलेलं तर गावूनच की कॅमेऱ्यात बघूच. हो या इकडे जा रोहित. तर मित्रांनो, आपल्यासोबत हे जे घडलं हे खूप चुकीचं झालं. कारण अशा गोष्टी कोणासोबतच होणे. आणि एकतर आपण लय शून्यातनं ही गोष्टी केलेली आहे. आपल्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे काहीच विषय नव्हता. सगळ्या गोष्टीला आपण सामोरे जाऊन म्हणजे असं समजा की लिंबू पिळणं, लिंबू घरावर आमच्या हॉटेलवरनं हॉटेलच्या दारात आणून टाकले. त्यात रोहितने घेतलं टेन्शन. आम्ही एवढं मित्रांनो शून्यातनं केलं की अक्षरशः मी सगळं पैसे माझं हॉटेलला लावले. तर आत्ता सध्या मी प्रॉफिटमध्ये काहीच नाही, सगळं लॉसमध्ये. आणि जे आमच्यासोबत काय घडलं की समजा या लिंबू उतरून टाकणं किंवा हॉटेल चालू नाही म्हणून आमचा वासात पळून नेलं. मित्रांनो, वासातला पळून नेलं मी कॅमेऱ्यात बघितलंय. कुठली तर 4 व्हीलर आली, त्या 4 व्हीलरमध्ये वासातला घेऊन गेले माणूस. 600 रुपये हजेरीवर काम करणारा माणूस मित्रांनो 4 व्हीलर करून जाऊ शकतो का? तुम्हीच सांगा. असं त्या रोहित, आपण कधी कोणाचं वाईट चितलं नाही. जसं होईल तसं होईल. मला माझं पब्लिक आणि माझे फॅमिली सपोर्ट करते, ही लय महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि जे आज तुम्ही लिंबासाठी ते उतरून टाकलंय माझ्या ह्याच्यावरून हॉटेलवरून, कोणी काय फरक पडत नाही. अशी 50,000 लिंब येऊ द्या, जोपर्यंत माझ्या महादेवाचा हात माझ्या डोक्यावर आहे ना तोपर्यंत माझा कोणच काय बिघडू शकत नाही. किती बी ताकद लावा कुणी पण. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी लिंबू ओवून टाकलं ते हॉटेल चालू म्हणून टाकलं असेल, पण माझं पब्लिक किंवा माझी इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली आहे ती मला कमी पडून देणार नाही कुठं. मला त्यांचा सपोर्ट आहे. मला तुमचं प्रेमाची गरज आहे मित्रांनो. कारण का तुम्ही यूट्यूब, इंस्टा, फेसबुक ह्या गोष्टींमुळे मी आज इथपर्यंत आलो. तुमच्यामुळे ही शक्य झालं हॉटेल टाकणं. मित्रांनो, काय परिस्थिती नव्हती माझी. जे लोक आज माझ्यावर जळतात किंवा आमच्या अक्षरशः खोटं बोलत नाही. पहिला जे वाजता होता त्याला निम्या रातची गाडी बोलून पळून नेलंय. गेला तर गेला. आणि त्या वाजतातला म्हणजे असं होतं की ते वाजतात म्हातारं की मी बोललो न बोललो तरी पण ते म्हणजे मी जरी थोडं बोललो ना तरी लगे ही व्हायचं. ते वाजतात काय नेत्यात, जेवणात खडे काय टाकते ती, कोणा दुसरं म्हणलंच तर कुठं आता लिंब टाक ही टाक. म्हणजे मला वाटायलंय भाऊ आपण हॉटेल टाकून निर्णय चुकीचा घेतलाय का?
हॉटेल टाकून आपण निर्णय चुकीचा घेतला नाही, पण आपल्यासोबतच असं का घडलं? आपण हॉटेल टाकण्याचा निर्णय चुकीचा नाही आपल्यासोबत, आपण इमानदारीने गोष्टी करतो, सगळ्या करतोय आणि ते आपल्यासोबत उलट होतंय. त्यामुळं आपण त्या बाकीच्या गोष्टींचं लय टेन्शन घ्यायचं नाही, जसं असेल तसं असेल. दादा काय लोकाला बघवत ना तुमचं चांगलं व्हायलेलं, काय म्हणताय? काय लोकाला बघवत ना तुमचं चांगलं व्हायलेलं. आता वरचीवर हॉटेल तुमचं चांगलं चालायला लागले, त्याच्यामुळे काय लोकाला बघवत आता नाही. दादा असंच तुम्ही काहीतरी- किती दिवस झाले येऊन आपल्या हॉटेलला? मला हा, आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसात तुम्हाला माझ्याकडं काय तक्रार काय? काय 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 सुद्धा नाही. नंबर 1चं हॉटेल चालतंय, काय नाही, फक्त लोकाला बघून आपण असं काहीतरी करते. खोटं बोलत नाही. तुम्ही याच्या अगोदर एक दुसरा वासात होता, बबलूला माहित आहे, हा. तर ते वासात एक नंबर भाजी क्वालिटी बिलिटी करत होतं. हा. मग आपला विषय टॉपचा चालायला लागला हॉटेल आपलं, हा. त्यामुळे लोकांनी त्या वासातला स्वतः पळवून याला, हा. म्हणजे माझं हॉटेल चालू नाही म्हणून. गेला तर गेला, मी सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग शूट बीट करून ठेवलेलं आहे. आपण काय करतोय माहिती आहे का, आपण कधी कोणाचं वाईट चित्त नाही, पण माझ्यासोबत ही सगळ्या गोष्टी वाईट होत्या त्या. ती तुमचं चांगलं व्हायलेलं बघवत नाही लोकांना, अशी ही तर गोष्ट आहे. तर इथे तर चुकतंय सगळं. कारण मी कुणालाच त्रास देत नाही कधीच कोणाला. मी काम करा एवढे, मी कामगारांवर कधी ओरडलो नाही 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 नाही. कधी? मी तुमचा सांगतो स्वभाव खरंच दादा, खरंच लय भारी आहे तुमचा सगळ्याला, सांगतो मी कसं राहायचं काय. तर मित्रांनो, आज खोटं बोलत नाही. कालचं बोकड आम्ही काल एक बोकड कापलं होतं आपूट काय, आज आम्ही अर्ध बोकड टाकून दिले, कारण दुसऱ्या दिवशीचं मला ताजं शिळं चारायचं नव्हतं म्हणून. हो दादा, किती किलो मटण टाकून दिले तुम्ही? 10 किलो मटण फेकून दिले. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर मी मटण फेकून दिलेला प्रूफ सुद्धा दाखवतो तुम्हाला. कारण मला शिळं मटणच चालायचं नाही कोणाला दुसऱ्या दिवशीचं. मी कस्टमरला इथं पब्लिकला आल्यावर सांगतो. कारण का काय झालं, काल पब्लिक आलं आणि पब्लिकला आपल्याकडे मटण कमी पडलं. मटण पण म्हणजे कापणारच नव्हतं बोकड मित्रांनो. बोकड कापणार नव्हतो. लय लांब आलं त्यानं public. 15 किलोचं बोकड आपल्यापाशी शिल्लक बोकड होतं. मग ते बोकड आपण कापलं. आपण डायरेक्ट सगळ्यांसमोरच पब्लिक माझ्यापाशी थांबलं. मला नाही, आम्हाला जेवणच करून होतं. एक जवळजवळ 30-40 जण लोक होती. आता ती सुद्धा व्हिडिओ बघत असेल, ती सुद्धा कमेंट करणारच आहे. ती त्यांना माहिती आहे, त्यांच्या डोळ्यासमोर आणून बोकड कापलं या. आणि किती राहिलं मला, आणि किती मी त्या बोकडातनं फक्त 5 किलो मटण गेले फक्त बोकडातलं. त्या आपली काल दिवसात 3 बोकडं गेली. त्यातलं 3 बोकडातलं आपलं एक बोकड आपण संध्याकाळी कापलं. त्यातलं एक 10 किलो मटण आपण फेकून दिलं डायरेक्ट. आपल्याला सांगतो, समजा बोकड शिल्लक राहिलं आणि त्या बोकडाला समजा काय, म्हणजे दुसऱ्या दिवशीला काय प्रॉब्लेम आला, समजा काय XYZ माणसं. आता मी भरपूर बघतोय, आम्ही सोशल मीडिया करतोय, आमच्यावर जाणारे भरपूर आहेत मित्रांनो. आणि आता तर लयच वाढले ती. काय अडचण नाही, मला काहीच फरक पडत नाही, किती पण वाढू द्या. मला तुमचा सपोर्ट असल्यावर ना मला कोणाचीच गरज नाही. माझ्या सपोर्ट निगेटिव्ह गोष्टी व्हायला लागल्या. काही जण जेवणात खडा टाकायला लागले, काही जण ही टाकायला लागली, काही जण ती टाकायला लागली. माझ्यासमोर काय नाही. सगळ्या गोष्टी घडायला लागल्या मित्रांनो. आज लिंबू माझ्या हॉटेलच्या दारासमोर टाकले आणून टाकलं, मला त्याचा काय फरक पडला नाही. मला किती बी काय अशा 1000 लिंबू ओढून टाकू द्या, मला काय फरक पडत नाही. बघा तुम्हाला सांगतो, मला तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट आहे ना, तोपर्यंत मला काही काडी मात्र फरक पडत नाही. तुम्हाला माहिती आहे पूजा पण किती नाराज झाली. पूजा सुद्धा उद्या चालती. आता पूजाला सुद्धा मी बोलणार आहे गेल्यानंतर. काय नाही विषय, टेन्शन घेऊ नको, किरकोळ गोष्टी आहे ते, काय विषय नाही. घरच्यांनी टेन्शन घेतलं, आमच्या मम्मीनं ते घरच्यांनी सगळ्यांनी टेन्शन घेतलं. आता मम्मीला पण जाऊन बोलणार आहे मी. पूजानं मम्मीला सांगितलं, मला फोन आला तर आत्याला पण सांगितलं म्हणून. तिला मी सांगितलेलं आईला, ते काय बोलू काय टेन्शन घेते. आपण एकतर नवीन बिझनेस स्टार्टअप केला मित्रांनो, आणि आपल्यासोबतच ही काय गोष्टी काढतात. खरंच मित्रांनो, आम्ही खरंच म्हणजे शिळं आजचं आजचं म्हणजे कालचं कापलेलं आज खरंच खाऊ घालत नाही. तुम्हाला मी पुरा प्रूफ दाखवतो. प्रूफ आहे माझ्याकडे. प्रूफ म्हणजे चला प्रूफच दाखवतो तुम्हाला. कसा मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही वाटलं पाहिजे. प्रूफच असतं. हा, दादा तुम्ही 10 किलो मटण कोण टाकून देत असतं का? नाही आपण ती फेक दाखवतच नाही. रुमाली, आप आज हमने कितने किलो मटन फेक दिया? कितना था मटन? हा, तर ही 5-6 किलो म्हणते, ते 10 किलो असं म्हणते. आपण आता तिथे गेल्यावर बघू. आता ही UPच आहे, गाव कुठलं? आग्राच आहे. ही तर खोटं बोलू शकत नाही. आणि तसं पण तिथंच लिंबू आहे अजून. ही सगळी झोपल्यानंतर ही विषय झालेला आहे. आता आपण जाऊया तिथं, तुम्हाला जिथं मटण टाकलंय ना ती दाखवतो तुम्हाला. चला, खोटं बोलायला म्हणजे काही उपयोगच नाही. कारण का मला शिळं चारायचंच नाही मित्रांनो. माझ्या इज्जत लय महत्वाची आहे. मला ती नाव आहे ना, नाव जपणं लय गरजेचं आहे. मटन किधर डाल दिए? हा, 4 पैसे टाकले.
तर आपण इकडून मित्र आपला कचरा असतो ना तिकडे टाकतोय आपण. मला काय फरक पडत नाही मित्रांनो मटण खराब झालं किंवा काय झालं. पोरांनी शिजवलेलं मटण होतं मित्रांनो बघा. सगळं मटण मी टाकायला लावलंय काय सुद्धा ना नकोच म्हणलं दुसऱ्या दिवशीचं मटण नको. ह्याला काय म्हणजे आपण रोजच्या रोज ताजं बोकड कापत होतो ना. रोजच्या रोज ताजं बोकड कापत होतो आणि रोजच्या रोजच मटण ती संपवत होतो आपण. आणि कालच आपण एक बोकड कापलेलं संध्याकाळी उशीर झाला आणि त्यातलंच एक 5 किलो असेल मला वाटतं. 5 किलो आसपासच असेल जास्त आहे 7-8 किलो. नाही वाटत मला एवढं असेल. तर मित्रांनो ही मटण कारण का उद्या समजा कोणी टेस्ट केली काय मग आपण या बिझनेसमध्ये नाव आहे. लोकांनी आपल्याला नावं नाही ठेवली पाहिजे आणि माझ्या नाव करिअरवर बोट उचललं नाही पाहिजे. आता ही एवढं मटण टाकून दे काही जोक नाही मित्रांनो. आता ही म्हणताल तुम्ही खराब झाला असेल किंवा काय ताजं मटण आहे अजून उकडलं पण नाही बघा ताजं मटण आहे. तर असू द्या काय अडचण नाही मित्रांनो. रोहित काय म्हणताय आता काय ना माय बोलायची आज कॅपॅसिटी नाही. किती बी हे असू द्या किती पण काय करू द्या माझं वाईट चितायचं किती प्रयत्न करू द्या. आधी पण चितत होती ना आता पण चितत. आता तरी बाहेरची आहे ती पहिली घरातलीच माणसं होती माझ्या वाईट चितणारी आणि इतर बाहेरची आहे ती. आता काय फरक पडत नाही हो एवढ्या किरकोळ गोष्टी होणं. तुम्ही जर नाराज जाताल तर काय अडचण नाही. आणि बरं का भैया संध्याकाळचं बोकड दुसऱ्या दिवशी शिजवायचं ना आपल्याला काय. संध्याकाळी जर का आपल्याला बोकड असेल ती मटण फेकून द्यायचं किंवा तुम्हाला खायचं असेल तुम्ही खायला ठेवा तुम्हाला. पण पब्लिकला आपल्याला मटण चारायचं नाही अजिबात. पब्लिकला मटण दुसऱ्या दिवशीचं ताजच बोकड द्यायचं आपल्याला. भरपूर जण म्हणायला लागले ना काय काय जण असं म्हणजे त्यांचा गैरसमज व्हायला लागला. कारण का आता मी 2-4 कस्टमर होते त्यांच्यासमोर मी मटण टाकून दिले मित्रांनो. असं त्या काय अडचण नाही. तर हे जे पे कोणी काही केलेलं आहे कारणामुळं त्या गोष्टीमुळं मला तर काय फरक पडत नाही. आणि किती पण अडचणी होते त्याला हाय समोर जायला मी. मला माझं काय घंटा पण वाकडं होत नाही. तर हे आपलं छोटंसं हॉटेल आहे मित्रांनो. आणि इकडं काउंटर आहे आणि इकडं अशी झोपडी आहे. ही झोपडी आहे इकडं अशी झोपडी इकडं आपलं बसासाठी केलं आतमध्ये गार लागतंय. आणि आपल्या हॉटेलचं लोकेशन असं आहे असं केलंय. तिकडं मेन कटआउट आहे बाईला सुद्धा थांबले तिकडे मागाशी बघायला ते दाखवतो तुम्हाला. आता मेन ज्याच्यासाठी एवढं रामायण घडलं ते दाखवतो. चला दाखवतो तुम्हाला. रोहित चालले तिकडं हात लाव ना रोहित. थांबा 5 मिनिटं थांबा दाखवा ना. सरबत करून पिऊ की तुम्ही आमच्या हॉटेलवर उतारा करणाऱ्यांनो लिंबू पेलू आहे मग याचा विचार करा. काय फरकच पडत नाही काहीच फरक. तर मित्रांनो रोहित डायरेक्ट लिंबू फोडून पिळून प्यालाच. आणि त्या असं तसं बाबा ते काय लयसाठी काय त्याला काय सांगायची गरज नाही असं कर तसं कर. तर मला एकच सांगणं आहे मित्रांनो की जे काही प्रकार घडलाय समजा तुम्ही जे लिंबू उतरून टाकले कोणी GXYZ तर प्लीज तुम्ही अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून आम्हाला त्रास होईल. तुम्हाला करायचं आहे ना डायरेक्ट आम्हाला येऊन बोला तुम्ही हॉटेल बंद करा. तुम्हाला आम्ही- चालू करू द्यायचं नाही. ते आपण बंद करू डायरेक्ट हॉटेल बंद काय करू. का आम्हाला याची गरज नाही. आम्ही फक्त पब्लिकच्या प्रेमासाठी केलं. आम्ही काय तुमच्यासाठी केलं. हॅलो मला काय कोणासोबत इरस करायचं नाही किंवा मला कोणासोबत असं ट्रोल करायचं नाही. कारण का मित्रांनो मी लई इमानदारी माणूस आहे. मला लई त्रास झाला लई शून्यातनं मी इथपर्यंत आलोय. म्हणून मला त्रास देऊ नका मित्रांनो मी काही. आणि मला एकदा जर कळलं नाही फक्त लिंबू उतरून टाकणार माझ्या माणूस डोळ्यासमोर येऊ द्या. आई शपथ नाही भुका केला ना त्याला नाव बदलून ठेवा तुम्ही माझं. मी असं नाही माझं लय वेगळा विचार आहे तर मित्रांनो. मी सगळ्यांचं चांगलं करत आलोय. आज आपल्या हॉटेलचा वाजतात नाही आलाय पळवून म्हणले विचार करा मित्रांनो. आपण कुठं गेलोय लय लांबपर्यंत आपण जिंकलो सगळं जिंकलं काय अडचण नाही. मला मित्रांनो इतक्या अडचणी आणायला लागल्या हॉटेलमध्ये लोक लय अडचणी आणायला लागले ती. म्हणजे लोक नाही ते बरं का ठराविकच आहे ते 5-6 जण माणसं बदलून पाठवते ती येते ती काय असं. पण कोण आहे काय आहे कळतंय मला. कुठनं आले ती कुठल्या गावची आहे ती हे पण माहीत आहे मला. मी फक्त वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी बाहेर काढतो सगळ्या गोष्टी करतो सांगतो. त्रास व्हायला लागला कारण का नाही परवडतच नाही विषय. चला मित्रांनो जाऊया घरी काय होतं काय नाही बघू. पूजाला सांगतो काय टेन्शन घेऊ नको म्हणून.